58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार, या सूचना ते देणार आहेत ना. म्हणजे ते घाबरेल ना, तेव्हा त्याला कळेल आपण नोंद असून नाही दिल्यावर, व्हॅलिडिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्या, आणि ह्या सूचना द्याव्या लागणार आहेत तर अधिकारी भेट. असा मला एकट्याला ड्राफ्ट देऊन नाही चालणार, प्रत्येक अधिकाऱ्यापाशी तो कागद जर गेला. MIDCचं बलिदान गेलेल्या कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी. मग आता पोराव हे आता जे अभ्यासक हो म्हणले पण ते आपल्या आपल्यात दे, आपण काय गरीबात वगैरे आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो, खरं सांगतो तुम्ही मी सारखेच. पण अभ्यासकांना विचारून हे केलंय. सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या मागल्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या, मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही, काढायचे सांगायचे का, मग आता ते काढल्याशिवाय तरी कसं मिळेल आपल्याला. घेतलं ना आता सगळ्यावरच सांगितलं मामून असं होतं की सातारा संस्थांचा गॅझेटियरचा JR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं. माझं म्हणणं होतं तर त्यात म्हणणं काय आलं त्यांचं, आपण जर हे घाई गडबडीत काढला बघा, डाव पण असू शकतो आणि नसू शकतो, सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण, असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्षाचं विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला मराठ्यात काही नव्हतं असं गॅजेट. मला असं वाटतं ते 1 महिना वेळ मागते तर आपण हा म्हणावं, का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलो होता महिनाभर थांबा, चाबऱ्या जाऊन असते सरकार तुम्ही म्हणलं होता महिनाभर थांबा, त्याच्यापेक्षा ते महिनाभर थांबा म्हणतात ना, कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून, आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्राला अभ्यासक पण म्हणते का अभ्यासक घेत मागं ते बोलून घेतले होते खरं तर बरं. हा कारण त्यांचंही म्हणणं आहे राहू द्या 1 महिन्याच्यात काढतो, असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले, हे देतच नव्हते काही ना विषयच नव्हता येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणारे, त्यांच्या डोक्यात आलं होतं 4-5 दिवसात मुंबईला मिळणारे. नाही आम्ही करतो आमच्या डावाने कळून देत, तुम्ही कळून देत नाहीत ना डाव, तुम्ही म्हणजे सगळे काय करायचं कोणाला तुम्ही कळून देत नाही. मी मग आंदोलन 60% होतो मुंबईत, आम्ही कळून देत नाही. कसं आमचा 4% होता. आमचे जर म्हातारे माणसं सगळे आले असते मुंबईत तुमच्या तयारच बसले असते जरूर. आता मी सकाळपासून तेच लावून धरलेलं आहे, मला आत्ताच पाहिजे. मीडियात सुद्धा आले मला सातारा गॅझेटेर आत्ताच पाहिजे, त्याचा JR मी ते लावून धरलं होतं. पण येऊ आपल्या अंगावर पुढचंही भविष्याचं समजून घेऊ आपण. आपल्या जातीला काय झालंय, मलमपट्ट्याच घेतल्यात आपण आतापर्यंत, कायमचं ऑपरेशन नाही केलं. मलमपट्ट्या कवर करता दुःख वाढत चाललंय, कायम कुठल्या विषयाचं ऑपरेशनच करायचं डायरेक्ट, म्हणजे कीड तरी निघून जाते. तसं आपण जर घाई गडबडीत म्हणून आता मी म्हणलोच मी सकाळपासून लावून धरला आत्ताच पाहिजे. त्यांनी काय मुद्दा केलाय, जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल, म्हणजे दिलं देवपान घालून, चोर नसले तरी चोर आले रे आले, त्याच्यानं सध्या ताणत नको ना, महिना तर महिना. म्हणजे एक माझी भूमिका आहे एकट्याची. तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही, तुम्ही जर म्हणले नाही आताच पाहिजे तर मी त्यांना सांगतो आम्हाला उद्या द्या. मग पुढे तर नाही बोलता येणार त्यांना, जागा तर नाही ना. आपण समाजाला काय काम करतोय सगळ्यात महत्वाचं माझा समाज एवढं समजून घ्या. समाजाला नाक उचलून बोलता आलं पाहिजे, हे काम आपण करतो. पुन्हा पुढं खाली मान घालून समाजाला कधीच बोलावं लागलं नाही पाहिजे. 4 दिवस लेट पण समाजाला टिकणार दे जाईल. आता आपण समाज नाक उचलून बोला ना, तुम्हाला 10 महिन्यात देतो कम द्या ना, आता सरकारला बोलून काही आणि गडबडीत काय केलं. आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा, तुम्ही त्या टायमाला लय सांगताना करत होती, उलट ऐकून घ्यायला लागेल समाज लागतं नसतं. मग त्याच्यात फॉलोअप मध्ये 2 जर कंपल्सरी राहत असले तर मला ते शब्द दिला तरी बस, लेखी नसतं तर झालं. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले ते आता ऍडमिशन घेणार आहे, त्यांच्या व्हॅलिडिटी रोखता कामा नाहीत. रोखले तर तुम्ही दोघाला आम्ही कंटिन्यू फोन करत जाऊ की तुम्ही लक्ष देणार का. कारण ना मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत
त्याचं आता वाचन मान्य जरंगे पाटलांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आपली चर्चा झाली. त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या. नीट आहे का? आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरंगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेली आंदोलनं, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवस शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना ध्यानात ठेवा. जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला मान्य जरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो.